संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपींच्या समर्थनाची चुकीची भूमिका घेऊ नये असं देशमुख कुटुंबियांनी आज भगवानगडावर जाऊन नामदेव शास्त्रींना ऐकवलं। देशमुख यांच्या हत्येचं कारण, आरोपींच्या गुन्ह्यांची यादी अशी कुंडलीच यावेळी नामदेव शास्त्रींसमोर सादर करण्यात आली। त्यानंतर नामदेव शास्त्रींनी सुद्धा भगवानगड हा देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचं सांगितलेलं आहे। पाहूया हा रिपोर्ट। ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निघून हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली निवडणुका नाही दाखवत। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची बाजू भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी घेतली। बीड प्रकरणात वाल्मिक कराडच्या अटकेनंतर मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी होत असलेल्या धनंजय मुंडेंचीही त्यांनी पाठराखण केली। आरोपींच्या समर्थनामुळे नामदेव शास्त्री टीकेची धनी ठरले। या विधानानंतर देशमुख कुटुंबियांनी भगवानगडावर जाऊन नामदेव शास्त्रींची भेट घेतली। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं कारण, आरोपींवर दाखल असलेले गुन्हे, गुंडगिरी, खंडणीचे प्रकार अशी सर्व कुंडलीच त्यांनी नामदेव शास्त्रींसमोर मांडली। आरोपींना पाठीशी घालणारे जातीयवाद करत असल्याचं सांगत नामदेव शास्त्रींनी चुकीची भूमिका घेऊ नये असं आवाहनही करण्यात आले। मी घरीच ते ऐकलं की त्यांची फक्त अस्थिमध्ये 3 हाडं निघतायत, तर म्हणजे आमची आज मानसिकता काय असेल। ते ज्यांचे फोटो आहेत ते आम्ही आज सुद्धा बघू म्हणजे ते आम्हाला बघू वाटत नाहीये, त्याचं इतकं दुःख आहे। फक्त म्हणजे मला एवढं वाटतं की जे तुम्ही आमचे जे विचार होते किंवा माझ्या वडिलांची हत्या कशी झाली, त्याच्या मागचं कारण काय, ती घटना कशी, जशी मागाशी तुम्हाला चाचूने सांगितली, तेवढंच तुम्ही आमचं म्हणजे एकदा ऐकून घेतलं पाहिजे होतं। वक्तव्य केलं होतं त्या दिवशी गुन्हेगाराची मानसिकता, त्यावरच आम्ही तिथं पण बोललो। अतिशय चुकीचं आहे म्हणले हे, आणि गुन्हेगाराला जो कोणी पाठराखण करण, गुन्हेगाराच्या जे पाठीमागं उभारण, तो खरा जातीवादी असं आम्ही देखील म्हणलो आणि ते देखील म्हणले। त्या काही गोष्टी घडल्यात पाठीमागं, त्या पुढे घडू न देता तुम्ही योग्य भूमिका घ्यायला सांगा। जे गुन्हेगार आहेत त्यांची जे कोणी पाठराखण करते त्यांना हे सल्ला द्या की ह्या चुकीच्या लोकांचं समर्थन करू नका, त्यांना साथ देऊ नका, असं आम्ही त्यांना व्यक्त झालो। भेटीनंतर जातीयवाद न करता खऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी असं नामदेव शास्त्री म्हणाले। भगवानगड देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। जे आरोपी आहेत त्यांची पार्श्वभूमी असणारे पुरावे त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत, ते अजूनही ते सांगतायत। पण याच्यामध्ये धनंजय यांचं म्हणणं असं आहे की याला जातीवाद न देता जे कोणी आरोपीची बाजू घेणारे ते खरे जातीवादी आहेत। आम्ही अजून काही बोलायचं असेल तर अजून 2 शब्द ते बोलतील। भगवानगड हा कायमस्वरूपी देशमुख संतोष देशमुखच्या आणि धनंजयच्या पाठीमागा आहेत आणि सदैव राहील। नामदेव शास्त्रींनी याआधी आरोपींच्या घेतलेल्या पाठराखणीच्या भूमिकेनंतर समाज माध्यमातून जोरदार टीका सुरू झाली। राजकारणातही याचा पडसाद उमटले। तर देशमुख हत्या प्रकरणाचा तपास यंत्रणा करत आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव नाही, संबंध नसेल तर अन्याय होऊ नये अशी भूमिकाही मांडण्यात येते। पण इतके उंचीचे नाहीत की संप्रदायाला नाव ठेवायचं, पण याचा अर्थ असा पण नाही की संप्रदायानं जातीय सलोखा बिघडल, शांतता भंग होईल, या बाबतीत जायला नाही पाहिजे। शांतता कसं राहील याच्यात झालं पाहिजे। पण एक झालं बाबा, या धनंजय मुंडेच्या टोळीमुळं 4था अंक बघायला मिळाला जातीवादाचा। ती सलाईन आणि रक्त गळालेलं बघितल्याच्या नंतर असं वाटलं की आज मरून जावा, म्हणजे असेही स्टेटमेंट आले आहेत। पण माझ्या धनंजय देशमुख तोही एक भक्तच। राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखे, त्याच्यात पुन्हा मी त्रुटी फिरवून फिरवून किती फिरवू। आता ठरवून सुपारी असते, लोक बोलतात, आरोप करतात, काही बोलतात, नेणं न घेणं कशातही आपलं नाव ओढतात। कोण काय बोलायचंय, कोणी काय बोलायचं, यापेक्षा जे काय खरं असेल ते जेव्हा उघडकीस येईल त्यावेळेस कोणी असू दे, या संपूर्ण लोकशाहीमध्ये, या संपूर्ण म्हणजे न्यायालयाच्या पुढं सगळे समान आहेत आणि जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई ज्या त्यावेळेस होईल। या प्रकरणात जातीय राजकारण नको असं सर्वपक्षीय नेते मंडळी सांगतायत। दरम्यान बीडमध्ये आतापर्यंत 183 जणांचे परवाने रद्द करण्यात आले। यात काहींनी स्वतःहून शस्त्र परवान्याची गरज नसल्याचं पत्र देत शस्त्र परवाना सरेंडर केलाय। पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून 1281 शस्त्र परवान्यांपैकी 310 शस्त्र परवाने रद्द करावेत असं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलं होतं। आता उर्वरित शस्त्र परवाने देखील रद्द करण्याची कारवाई सुरू असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले।
ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज बीड.